मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय मात्र आता दीक्षित वकिलांकडे येतात. दीक्षित वकील अण्णांकडे जायला त्यांचे केस लढायला निघलेले असतात आणि तेवढ्यात रमा आणि अक्षयला बघून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. ते घाबरतात. आता नक्की काय करायचं हे त्यांना काही कळत नसतं. तेव्हा आता रमा लगेच डायरेक्ट त्यांच्यासमोर येते आणि दीक्षित वकिलांना म्हणते की मला तुमच्या अण्णाबद्दल काहीतरी बोलायचं आहे. अण्णा कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेस मात्र आता दीक्षित वकील घाबरतात. नक्की आता यांना सांगायचं नाही असे अण्णांनी सांगितलेलं आहे. मग नक्की काय करू असं मात्र आता ते विचार करतात. रमा विचारते की अण्णावर असे कोणती केस चालू आहे, त्या केसबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? एकतर अण्णा फोन उचलत नाही आणि जाताना ती तुम्हाला काही सांगून गेलेत का? असे अनेक प्रश्न रमा दीक्षित वकिलांना विचारते. आणि जी नोटीस आता रमाला टेबलवर सापडलेली आहे ती नोटीस बघून ती आता दीक्षित वकिलांना नोटीस दाखवते आणि म्हणते की ही नोटीस आलेली आहे, तुम्हाला काही त्यांच्याबद्दल कळालेलं आहे का? या केसबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज आम्हाला सांगा. त्यानंतर अक्षय सुद्धा विचारतो की दीक्षित सर प्लीज, अण्णा कुठे तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज सांगा आम्हाला, प्लीज आमच्यापासून काही लपू नका. तेवढ्यात आता त्या काकू आहेत, दीक्षित काकू, तर त्या म्हणतायत की हे बघा, तुम्हाला आता सगळं काही सत्य सांगावंच लागणार आहे रमा आणि अक्षयला, त्यामुळे तुम्ही जे काही आहे ते सर्व खरं सांगा. त्यावरती रमा विचारते की कसलं सत्य, प्लीज बोला ना काहीतरी, प्लीज सांगा नक्की कसलं सत्य आहे. त्यावरती लगेच आता दीक्षित सर म्हणतात की अण्णासाहेबांनी त्यांची सगळी काही प्रॉपर्टी गमावली. आता गमावली म्हणल्यानंतर सगळ्यांनाच एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे रमा आणि अक्षयला कशीबशी त्यांची शाळा वाचवली, परंतु त्यांचे उद्दे त्यांचं राहतं, जे काही घर वगैरे आहे, बँक बॅलन्स वगैरे आहे, ते सगळं काही त्यांनी गमावलं, सगळं काही फ्रीज झालं. त्यावरती आता अक्षय विचारतो की नाही, नक्की नक्की असं अचानक कसं इतकं घडलं? त्यावरती दीक्षित वकील सगळं काही व्यवस्थित सांगायला सुरुवात करतात की अण्णासाहेबांनी गावागावामध्ये गरिबांसाठी हॉस्पिटल, शाळा वगैरे सगळं काही सुरू केल्या होत्या. त्यांचं एक स्वप्न होतं की मुंबईत त्यांनी एक मोठं हॉस्पिटल सुरू करावं म्हणून, आणि त्यासाठी मात्र त्यांनी मुंबईच्या एका उद्योगपतीकडून लोन घेतलं होतं. पण त्या लोनची परतफेड त्यांना नाही करता आली. तेव्हा मात्र आता रमाला धक्का तर बसतो. रमा विचारते की मुंबईचे हे उद्योगपती कोण आहे? दीक्षित सर सांगतात की विश्वनाथ ताम्हणकर. आणि दामणकर हा तसा चांगला एक उद्योगपती आहे आणि जर कोणी त्याच्या पैशाची परतफेड केली नाही तर तो मात्र त्याला रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नसतो. त्याचा वीक पॉईंट एकच आहे, ती म्हणजे त्याची बायको. रमा आणि अक्षय आता हे सर्व ऐकून एकमेकांकडे पाहत असतात. त्यांना आता विचार येतो, टेन्शन येते. आता दीक्षित सर पुढे सांगतात की हे बघा, अण्णासाहेबांकडून आता या तामणकरांकडून पैसे घेतले, जुना मित्र म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि हा विश्वनाथ आहे तर तो एक बिझनेसमॅन होता, त्यामुळे त्याने शेवटी अण्णांना देश म्हणजे दढायला लावले. त्यावरती रमा विचारते की अण्णा फक्त आता कुठे आहे ते सांगा प्लीज. आता हे सर्व ऐकल्यानंतर दीक्षित वकील आता खरं सांगतात की गेल्या 4 दिवसापासून अण्णा हे जेलमध्ये आहेत. आता हे ऐकल्यानंतर रमाला आणखीनच धक्का बसतो आणि अक्षयला सुद्धा. आता अक्षय हा रमाला सावरतो आणि रमाला आधार देतो, परंतु रमाला एक जबर धक्का बसलेला असतो. त्यानंतर अक्षय आणि रमा घरी येतात. आता घरी आल्यानंतर अक्षय रूममधून बाहेर येतो. रात्रीची काही त्याला झोप लागत नसते. सारखं तो आता तेथे सोप्यावर बसतो आणि दीक्षित वकिलांनी आतापर्यंत जे सांगितलं त्या सगळ्याचा आता अक्षय एकटा विचार करत बसलेला आहे. त्यानंतर शशिकांत तिथे येतो आणि तो अक्षयला विचारतो की रमा जेवली का? तर अक्षय नाही म्हणतो आणि मी तिला 2 घास भरवले तेवढे फक्त तिने खाल्ले असे सांगतो. सतत मात्र रडत आहे, कारण अण्णा जेलमध्ये आहे, ते तेथे जेवले असतील का, त्यांची म्हणजे काय अवस्था असेल याबद्दलच ती सारखा विचार करत आहे. ते कसे तिथे राहत असतील या सगळ्या विचाराचं तिला खूप टेन्शन आलेलं आहे. आता शशिकांत सुद्धा हे ऐकतो आणि तो सुद्धा विचारात पडतो की नक्की आता यापुढे काय करायचे. शशिकांत अक्षयला विचारतो की तू जेवलास का? तर अक्षय सुद्धा नाही असं म्हणतो. शशिकांत लगेच उठतो आणि थांब, मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येतो. अक्षय म्हणतो की नको, मला भूक नाही, पण शशिकांत न ऐकता किचनमध्ये जातो आणि त्याच्यासाठी ताट घेऊन येतो आणि म्हणतो की जेव. आता अक्षय शशिकांतकडे बघत असतो, त्याला हसू येते. शशिकांत म्हणतो की हे बघ बाळा, जेवल्याशिवाय काही होणार नाही, त्यामुळे तू जेवण कर. बघ, तुला जर अण्णांना जेलमधून बाहेर काढायचं असेल, त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर त्यासाठी मात्र अंगामध्ये ताकद असणं खूप गरजेचं आहे, आणि हे बघ, त्यासाठी मात्र तुला जेवण करावंच लागेल. अक्षय जेवायला तयार नसलं तर शशिकांत स्वतः जेवणाचं ताट घेतो आणि मी भरवतो असे म्हणतो. अक्षय म्हणतो की अहो, मी सांगितलं ना जाणार नाही, परंतु शशिकांत म्हणतो की नाही, जेवावं तर लागेलच. शशिकांत आपल्या हाताने 1-2 घास भरवतो आणि अक्षयला म्हणतो की जेव आता, पोटभर जेवण करून घे. अक्षय आता जेवायला तयार होतो. आता अक्षयला हसू येते, कारण कधीही मी तुमचं नाव माझ्या नावापुढे लावत नव्हतो, अक्षय सीमा मुकादम असं नाव मी लावत होतो. त्यावरती शशिकांत म्हणतो की झाले गेले ते दिवस गेले, आता मला सुद्धा माझी चूक समजली, आणि हे बघ, तुला आणि रमाला
मात्र अण्णांना जेलमधून बाहेर काढायचं असेल तर बरेचसे काही अशा कोर्ट केसेस करावे लागतील. त्या तांबनकलाला शह देणं काही कठीण नाही. डानचा बिझनेसमॅन आहे तो, पण शेवटी त्याला नडावं तर लागेलच. त्यावरती अक्षय सुद्धा म्हणतो की हो, दीक्षित वकील सांगत होते की त्याला लढणं फार काही सोपं नाही, तो खूप डेंजर माणूस आहे. आणि तुम्ही म्हणतात मग काय, आता हाताला हात धरून घरात बसायचं का? कठीण असला तो कठीण असला, आपण मात्र बिनधास्त लढायचं. दीपक, तुझ्यात सुद्धा बिझनेसमनचं एक रक्त आहे, विसरू नकोस. त्या तामणकराला भेटणंच जा. अगोदर मात्र त्याचा सगळा काही अभ्यास तू करून घे. त्याची दुखरी बाजू कोणती आहे, त्याचा वीक पॉईंट कोणता आहे, हे सगळं काही लक्षात घे आणि ते सगळं शोधून काढ. ते आपल्याला माहिती असलेलं बरं राहील. बिझनेस सील करताना मात्र समोरच्याची जी दुखरी जी काही बाजू आहे ना, दुखरी, तर ती आपल्या हातात असली पाहिजे. आता लगेच अक्षय हे सर्व ऐकतो आणि थँक्यू असं म्हणतो, कारण हे बळ दिल्याबद्दल. त्यावरती शशिकांत म्हणतो की जेवण करून घे. तर अक्षय आता विचारात पडतो. त्यानंतर आता सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर मयुरी, आनंद आपलं बॅग वगैरे पॅकिंग करून आता बाहेर घेऊन येतात. आता ते जायला निघालेले असतात. तारा आता मयुरीला म्हणते की मम्मा प्लीज प्लीज जाऊ नकोस ना गं. त्यावरती आता मयुरी म्हणते की तारा, हे बघ, हट्ट करू नकोस, सांगितलं मी तुला. आत्ता सध्या परिस्थिती नाही, आल्यानंतर मी स्वतः तुला घ्यायला येईन. तेव्हा तारा ओरडते, तारा की मी नाही शांत होऊ शकत. आणि अगं माझी आई. तर मयुरी आता जोरात तारावर ओरडते आणि तेवढ्यात पार्वती आजी सुद्धा मयुरीवर ओरडते की मयुरी, इतकं ओरडू नकोस, काय झालं, तुम्ही का भांडताय? तर मयुरी म्हणते की आजी बघ, अगं किती हट्ट करते ही, तर अगोदरच उशीर होते. त्यावरती पार्वती आजी म्हणते की कुठे उशीर होतं आणि कुठे निघालात, कुठे जायचंय तुम्हाला? त्यावरती मयुरी म्हणते की आजी काम आहेत, आम्ही परत जायला निघालो. एकतर लग्नाच्या गडबडीत खूपच उशीर झालेला आहे. बिझनेस बघावं लागेल आणि आता काही झालं तरी थांबणं शक्य नाही. त्यावरती आनंदसुद्धा म्हणतो की आजी, माझंसुद्धा आता सुट्ट्या संपलेल्या आहेत. उद्यापासून मलासुद्धा ऑफिस जॉईन करावं लागेल. त्यावरती पार्वती आजी म्हणते की तुमची मुलं रमा आणि अक्षन सांभाळायची, असंच ना? अरे आजपर्यंत तुम्ही तुमची मुलं आहेत त्यांच्यावर सोपून गेलात आणि त्यांनीसुद्धा कोणतीही तक्रार न ताबडता त्यांचा सांभाळ केला, अगदी स्वतःची मुलं असल्यासारखा. अरे हे बघ, त्यांनी एकट्याने आणि रमाने सुद्धा कसलीही कमी केली नाही आणि आज मात्र रमावर वेळ आलेली आहे तर तुम्ही खुशाल तिला टाकून निघालात. त्यावरती आनंद म्हणतो की तसं नाही आजी, पण माझं ऑफिस. आता पार्वती आजी म्हणते की अरे आनंद, ऑफिस येत जात राहतं, पण आज आरोही एकटी पडलेली आहे. अण्णांता शोधायला रमा आणि अक्षन गेलेले आहेत. त्याला सगळे किती दिवस लागतील माहिती नाही. आणि एक कुटुंब म्हणून तुमचंसुद्धा काही कर्तव्य आहे की नाही? आणि आरोहीसाठी एकटीसाठी नाही, तर आमचंसुद्धा वय झालेलं आहे. आम्हीसुद्धा थकलो. आमच्याकडे बघा जरा, माणूस म्हणून काहीतरी माणुसकी दाखवा. आणि हे बघा आनंद, मयुरी, मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते नीट ऐका. माझ्या वयामध्ये सुद्धा एकेकाळी हीच चूक मी केली होती. सारखं आपलं काम काम, बिझनेस, पैसा यामागे मी धावत राहिले आणि घराकडे पूर्णपणे मी दुर्लक्ष केलं. त्यावेळेस मला सुद्धा हेच वाटायचं की बिझनेससाठी आणि घरासाठीच मी हे सर्व करत आहे तर. आणि हे सर्व करताना मुलं खरंच कधी मोठी झाली हेच कळालं नाही आणि मी त्यांच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. शशिकांत, सीमा, इरावती हे सगळेच काही कुणाकडेच मी लक्ष दिलेलं नाही. माझा पैसा बँकेमध्ये राहिला, परंतु मुलांच्या लहानपणीचे जे काही क्षण होते, जे निसटून गेले हातातून, ते क्षण परत खरंच कधी नाही आले. तेव्हा आता पार्वती आजी खाली बसते. आता तिला खूप टेन्शन अगोदरच आलेले आहे आणि ती म्हणते की जी चूक मी केली ती तुम्ही करू नका, म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतेय. पैसा काही आज आहे आणि उद्या नाही. जवळची माणसे एकदा धूर केली तर त्यांना जवळ करणं खूप कठीण असतं. हे बघा, आता कितीही पैसा महत्त्वाचा असला तरीसुद्धा पैशापेक्षा कोणतीही नाती महत्त्वाची नसतात. अक्षय आणि रमा या दोघांनी मात्र आजपर्यंत तुमची मुलं सांभाळली, कारण त्यांना नाती महत्त्वाचे आहे. त्यांनी नात्यांना सर्वश्रेष्ठ मान दिला आणि आज ही वेळ तुमच्यावर आलेली आहे, तर ही सगळं काही परिस्थिती तुम्हाला हँडल करायची आहे. रमा आणि अक्षयची मदत करू. आज मात्र ही नाती जपण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे, लक्षात घ्या. त्यावरती आता मयुरीला आणि आनंदला त्यांची चूक समजते. मयुरी आता पार्वती आजीच्या पायाशी बसते आणि म्हणते की आजी, आम्हाला माफ कर, कारण आम्ही कॉम्पिटिशन आणि बिझनेस यामध्ये पूर्णपणे सर्व काही विसरून गेलो होतो. त्यावरती आनंदसुद्धा आता आजीच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो की हो आजी, माझंसुद्धा आता ठरलेलं आहे. काही झालं तरी आता हे घर मी नाही सोडणार. आणि हे बघ आजी, तू जे काही बोललीस ना, ते मला मनापासून पटलेलं आहे. त्यामुळे आम्हाला दोघांना सगळं काही समजलं, आमची चूक समजली. काही झाले तरी आता हे घर आणि आमचं कुटुंब आम्ही सोडून कुठेही नाही जाऊ शकत. आमच्यासाठी मात्र आपली ही फॅमिलीच आपल्यासाठी मात्र खूप महत्त्वाची आहे आणि तीच आमची प्रायोरिटी असणार आहे. आनंद आणि मयुरीचा हा निर्णय ऐकून पार्वती आजी खुश होते. त्यावरती मयुरी म्हणते की हो, मी सुद्धा आता इथेच राहून माझा बिझनेस सांभाळते. तर आज आनंदसुद्धा म्हणतो की हो, मी आज ऑफिसमध्ये सुद्धा मेल करतो घरी राहून काम करण्याचा. त्यावरती पार्वती आजी म्हणते की हे बघ, फक्त आरोहीसाठी नाही, तर तुमच्या मुलांना सुद्धा तुमची गरज आहे, लक्षात घे. आजी म्हणते की हे बघ, तुमचं पैसे कमवण्याचं वय आहे हे मला
मला कळतं, पण तुमचं मुलांबरोबर आत्ता अगदी वेळ घालवणं, त्यांना काय हवं काय नको, त्यांची काळजी घेणं, त्यांचं मन जपणं, हे सुद्धा तुमचं आत्ताचं वय आहे. ते सुद्धा तुमची एक जबाबदारी आहे. आणि हे बघ मयुरी, खास करून जर मुलगी असेल तर तिला जपणं खूप महत्त्वाचं असतं. हे बघ मयुरी, ताराला आज तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. आजी आजोबा काका काकू कुणीही बरोबर जरी असले तर एका मुलीला आईबरोबर जितकं कम्फर्टेबल वाटतं इतकं इतर कुठेही वाटत नसतं. त्यावरती मयुरी म्हणते की आजी आय एम सॉरी, पण आता आम्ही आहोत. दीपक, रमा आणि अक्षयला आता कितीही वेळ लागून दे, परंतु आरोहीला मात्र आम्ही त्यांची कमी नाही भासून देणार. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अक्षय आणि रमा ज्या कामासाठी गेलेले आहेत ते नीट व्यवस्थित पार पडलं म्हणजे झालं. आता सगळेजण देवाला प्रार्थना करतात. तारा ते हे सर्व ऐकतच असते. अक्षय दीक्षित वकिलांच्या ऑफिसमध्ये येतो. दीक्षित वकील त्याच्यासाठी चहा वगैरे घेऊन येतात आणि आता अक्षय म्हणतो की कशासाठी? तर दीक्षित वकील म्हणतात की तुम्ही रमासाठी इतकं सर्व काही करत आहात तेव्हा आता मी सुद्धा तुमच्यासाठी फक्त चहा ऑर्डर केला काय होतं? आणि दीक्षित वकील चहा घेता घेता अक्षयला विचारतात की रमा कशी आहे? त्यावरती अक्षय म्हणतो, हे बघ, ती म्हणत होती ड्रेसमध्ये तर आहेच, परंतु जोपर्यंत अण्णांना भेटत नाही तोपर्यंत तिला बरंवान नाही वाटणार. पण आपण त्यांना भेटू तरी शकतोत ना? त्यावरती दीक्षित वकील म्हणतात की हो, त्यांना भेटू शकतोत. आणि तांबटकर आहे ना, त्यांनी अण्णांना फसवलंय, कारण त्यांना आता अगदी तांबटकरावर खूपच विश्वास होता. कारण खूप जवळचे मित्र होते म्हणून त्यांनी काही न वाचता त्यावरती सही केली. त्यावरती अक्षय म्हणतो की हे सगळं आपण पुढे ढकलू शकत नाही का? आणखीन वेळ त्यांच्याकडून मागवून घेऊ शकत नाही का? जरी व्याजाचा अगदी वेळ त्यांनी दिला तरी सुद्धा व्याजासकट आपण त्यांचे सगळे काही पैसे परत करू. त्यावरती दीक्षित वकील म्हणतात की तसं नाही करता येणार, परंतु तुम्ही जर जाऊन बोललात तर? त्यावरती अक्षय म्हणतो की हो चालेल, मी भेटतो, त्यांना रिक्वेस्ट करतो, त्यांना सर्व काही सांगतो, आम्हाला वेळ तरी द्या. त्यावरती दीक्षित वकील विचार करतात आणि म्हणतात की ॲक्च्युली वेळ मिळणं खूप कठीण आहे. त्या तांबटकरांचं सगळं काही व्यवहार आहे तर त्यांची बायको ती डार्लिंग पाहतीये. आता डार्लिंग म्हटल्यानंतर अक्षयला हसू येतं. आता तो हसतो आणि काय हे नाव असं म्हणतो. आता दीक्षित वकील सांगतात की जे काही सांगेल ना तसंच अगदी सेम तांबटकर करत आहेत. ते कोणतेही अगदी निर्णय तिच्यापुढे घेत असतात. ते कुणालाच भेटत नाही. सगळं काही तिच्या मूडवर असतं. त्यावरती अक्षय म्हणतो, काही झाले तरी आपल्याला तिला भेटावं तर लागेलच, तिला गाठावं तर लागेल ना? त्यावरती आता दीक्षित वकील म्हणतात की हो, एक चान्स तर आपल्याला घ्यावाच लागेल, परंतु त्यांची अपॉइंटमेंट मिळणं इतकं सहजासहजी सोपं नाही. कधीकधी 1 महिना किंवा कधीकधी 2 महिने तर कधीकधी 1 वर्षसुद्धा जाऊ शकतं. जर ही मात्र अपॉइंटमेंट मिळाली तरी सुद्धा तांबटकरांची ती डार्लिंग आहे ती तुम्हाला भेटेल असं नाही होऊ शकत. ती जरी तुम्हाला भेटली आणि तुम्ही तिला नाही आवडलात, या तांबटकर सुद्धा काहीच करू शकणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पेपर्स आहेत ते रेडी करून आपण तांबटकरांना दिले पाहिजे, जेणेकरून आता अण्णांची बेल आहे ती लवकरात लवकर होईल. यावरती अक्षय म्हणतो की ठीक आहे, तुम्ही तयारीला लागा, मी रमाशी बोलून घेतो आणि मी लगेच उद्या मुंबईला निघतोय आणि चला भेटूया तांबटकरला आणि त्याच्या डार्लिंगला. आता अक्षयने ठरवलेलेच आहे. दीक्षित वकील हसतात आणि ठीक आहे असं म्हणतात. लवकरात लवकर पेपर्स रेडी करतो आणि घ्या अक्षय सर चहा घ्या, असे खुश होऊन म्हणतात. त्यानंतर अभि मात्र आर्थाला घेऊन आता अण्णासाहेब कर्णिक यांच्या शाळेमध्ये येतो. आर्था सगळी शाळा दाखवते. अभि म्हणतो की हीच ती शाळा आहे का? त्यावरती आर्था म्हणते की हो. आणि बाबा आज मला इतका आनंद झालेला आहे काय सांगू मी. माझ्या सगळ्या मैत्रिणींना आता मी तुला दाखवणार आहे की माझा बाबा आज मला शाळेमध्ये सोडवायला आला. इतका आनंद अर्थाला झालेला आहे. आणि हे बघ बाबा, तुला माहितीये का माझ्या सगळ्या मैत्रिणींनी तुला भेटायचे. त्यावरती अभि म्हणतो की ठीक आहे भेटू, पण अगोदर लक्ष पेपरवर दे, कारण पेपर छान लिही, आपण सगळ्यांना भेटूयात. वरती आथा म्हणते की अरे हो रे दाबा, आणि तू विसरलात का, तुझी मुलगी दरवेळेस स्टॉपला येते, तू काही काळजी करू नको. आणि तेवढ्यात आता ह्या अर्खाच्या मॅडम समोरून येतात. आता अर्था लगेच आता मॅडमची आणि अभिची ओळख करून देते आणि आता ती मॅडमला म्हणते की हे माझे बाबा आहेत. त्यावरती मॅडम हसतात आणि हो का असं म्हणतात. आणि खरंच अर्था आमची खरंच खूप हुशार मुलगी आहे, गुणी मुलगी. मॅडम विचारतात की तुम्ही पुण्यात असतात का, कारण पेटीएमला कायम अक्षय सरच येतात म्हणून विचारलं. वरती अभि म्हणतो की हो, मी आता कामासाठी पुण्याला असतो, पण आता येत जाईन. जरी अगदी मीटिंग आली तर मी रमा मॅडम किंवा अक्षय सर यांना सांगेल अटेंड करायला. वरती आता लगेच मॅडम म्हणतात की हो नक्कीच, कारण आता मात्र तुम्ही आमच्या शाळेची मालकीण आहे, त्यांचे दीर आहात तर झालात. आणि नक्की जबाबदारी वाढली असेल. वरती अभि म्हणतो की नाही हो, तसं नाही, हे सगळं काही कर्तृत्व आहे तर ते रमा मॅडमचं आहे, आमचं त्यात काही नाही. आणि तेवढ्यात शाळेची बेल वाजते. तर अभि म्हणतो की वाजली बघ अर्था, शाळेची बेल वाजलेली आहे, त्यामुळे तुझं हे शक वगैरे घे आणि चल आता शाळेमध्ये जा, व्यवस्थित पेपर लिही, बेस्ट ऑफ लक. त्यावरती अर्था म्हणते की हो बाबा, आणि बाबा तुम्हाला नक्की घ्यायला येशील ना, तू परत चाललेला आहे. त्यावरती अभि म्हणतो की नाही, मी कुठेही नाही चाललो,
कुठेही नाही जाणार. तुझा पेपर संपेपर्यंत मी इथेच राहणार आहे. क्लासमधून बाहेर आल्यानंतर आपण इथेच भेटूयात. आता अर्था खुश होत बाय बाबा असं म्हणून आता पेपरला जाते. मॅडमसुद्धा आता जायला निघतात. तर अभि त्यांना विचारतो, मॅडम प्लीज मला रमा मॅडम ह्यांचे केबिन कुठे आहे दाखवतान का, सांगतान का? त्यावरती आता त्या मॅडम हो असं म्हणतात. तुम्ही उजवीकडे वळलात तर समोर पहिलंच केबिन त्यांचं आहे आणि चला मी तुम्हाला सोडते. त्यावरती आता अभि म्हणतो की नको नको, अहो तुम्हाला कशाला, त्रासच होईल, उशीर होईल तुम्हाला, त्यामुळे मी जातो आणि मी बघतो. तर आता मॅडम म्हणतात की ठीक आहे, थँक्यू असं बोलून मॅडम तिथून निघून जातात. तेव्हा मात्र आता रमाची केबिन जिथे आहे तर अभि बघतो. आता दरवाजावर आर.के. कर्णिक मॅडम हे नाव असतं. आता अभिला आत कसं जायचं हे काही कळत नसतं. तो मात्र विचारात पडतो आणि तो दरवाजासमोर येतो आणि आता त्या दरवाजाकडे सारखा तो पाहतच असतो. आणि तेवढ्यात तो आता दरवाजा उघडून आत जाणार तर त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतोय. आणि तेवढ्यात आता त्याच्या त्या गुंडाचा फोन आलेला आहे आणि तो त्या बॉसला म्हणतो की हे बघा, मी खरंच 5 मिनिटात तुम्हाला नंतर कॉल करतो. आणि हे बघा, मी काल बॉसला फोन केला होता, त्यांना सगळं काही सांगितलं. त्यावरती तो त्याला धमकावतो आणि म्हणतो की काय रे, 1.5 शहाण्या, आम्हाला मूर्ख समजलंस का? हे बघ, आम्ही शाळेच्या बाहेर उभे आहोत. आता ही शाळेच्या बाहेर म्हणल्यानंतर अभिला खूप मोठा धक्काच बसतो. अभि घाबरतो, म्हणजे तुम्ही शाळेच्या बाहेर आहात 5 गणीमध्ये. आता ते गुंड म्हणतात की हे बघ, 5 गणीत काय, पण तुझ्या घरापर्यंत पोचायला सुद्धा आम्हाला वेळ नाही लागणार, हे लक्षात ठेव. वरती अभि म्हणतो की नाही भाई, हे बघा, घरी वगैरे जाऊ नका, इज्जतीचा प्रश्न आहे. आणि तो गुंड म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. तर अभि म्हणतो की हो, मी तुमची सोय करतो, कुठे भेटायचं आहे ते प्लीज आता इकडे येऊ नका. आता तो बॉस म्हणतो की हे बघ, आत्ताच्या आत्ता भेट, माझ्याकडे एकतर वेळ नाहीये, नाहीतर हे बघ, मी आज तुझ्याकडे येतोय. तेव्हा आता अभि खूपच घाबरतो आणि घाबरतच म्हणतो की मी आत्ता आलो, लगेच येतो. आता अभि बिचारा पूर्णपणे घाबरलेला आहे. तर आता हे दोघं जण खूप हसत आहेत. अभिला आता पूर्णपणे घाम फुटलेला असतो, तो पूर्ण घाबरून गेलेला आहे. तेव्हा आता हा गुंडा दुसऱ्या गुंडाला म्हणतो की काय झालं. आता मात्र तो गुंडा हसतो आणि म्हणतो की येतोय तो 1.5 शहाण्या. तेव्हा आता अभि रमाला भेटायला नंतर म्हणजे जायचं ठरवतो. अगोदर ह्या गुंडांना भेटतो आणि नंतर मी रमाला भेटतो असे ठरवून तो डायरेक्ट बाहेर येतो. तेव्हा आता बाहेर त्यांना भेटायला आल्यानंतर ते गुंड त्याला चांगलं धमकावतात की तू पुन्हा म्हणजे आम्हाला काही न सांगता इकडे 5 गणीला निघून आला आणि तुला काय वाटलं होतं की तू इकडे आला आम्हाला नाही करणार. त्यावरती अभि म्हणतो की नाही भाई, मी कालच सरांशी बोललो होतो, मी त्यांना सांगितलं होतं की मी इकडे गावाकडे आलो म्हणून. आणि हे बघा, मला माहिती आहे की मला त्यांचे पैसे परत करायचे आहेत आणि त्याचसाठी मी 5 गणीला आलो. आणि तेवढ्यात तो दुसरा गुंड म्हणतो की हे बघ, आम्हाला फसवू नको, नाहीतर तुला ते खूप महागात पडेल. अभि म्हणतो की अरे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी कशाला तुम्हाला फसवू, मी तुमचे सगळे काही पैसे परत करेल, ते पण व्याजासकट. हे बघा, माझी वहिनी आहे ना रमा, तर ती येथील ह्या 5 गणीतील मोठ्या माणसाची मुलगी आहे, कर्णिक साहेब, त्यांच्याबद्दल नाव ऐकलं असेल ना. आणि ही जी काही शाळा आहे ना, तर ही शाळा त्यांची आहे, माझ्या वहिनीची शाळा आहे. आणि प्लीज एकदा दादांनो, मला माझ्या वहिनीशी बोलून द्या आणि मला माहिती आहे की ती मला मदत करेल. त्यासाठी फक्त आणि फक्त मला थोडासा वेळ द्या, प्लीज प्लीज मला थोडासा वेळ द्या. आणि तेवढ्यात आता अक्षय स्कूटीवरून तेथे येतोय. अक्षय आता हे सर्व पाहतो, कारण त्या गुंडांनी मात्र आता अभिची गचंडी धरलेली आहे आणि धमकावत म्हणत आहे की जर आम्हाला तू फसवलं तर खूप महागात पडेल. अक्षय हे सर्व पाहतो आणि त्याला धक्काच. आता घाईने मात्र अक्षय आपली बाईक तेथेच लावतो. अभि मात्र त्यांना विनवण्या करत असते की प्लीज माझं ऐकून घ्या, प्लीज मी तुमच्याशी खरं बोलतोय, मी तुमचे पैसे परत करेल. आणि त्या गुंडांनी मात्र अभिची गचंडी धरलेली आहे. अक्षय आपल्या डोक्यातील हेल्मेट वगैरे काढतो. हे सर्व तू बघत असतो तर त्याला आता अभिला बघून धक्काच बसतो, कारण अभि आता नक्की या गुंडांजवळ काय करतो आणि ते गुंड अभिला का धमकावतात. अक्षय आता धावतच तिकडे येणार असतो. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र अक्षय हा अभिकडे येतो आणि अभिला म्हणतो की अरे रमा गेल्या काही 4 दिवसापासून खूप टेन्शनमध्ये आहे. अभि विचारतो की काय रे, काय झालंय. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अरे, या शाळेचे ट्रस्टी आहेत ना, तर गेल्या 4 दिवसापासून ते जेलमध्ये आहेत, त्यांची प्रॉपर्टी, त्यांच्या हातातील पैसा सर्व काही गेलं. आता हे ऐकल्यानंतर अभिला तर खूप मोठा धक्काच बसतो. आता मात्र अभि पूर्णपणे शॉक होतो. तो विचार करतो की आता मी नक्की काय करू, इतके पैसे मी कुठून आणू, आता कसे हे पैसे फेडू. म्हणून अभि आता आपली बॅग वगैरे घेऊन आता तिथून जायला निघतो. तेव्हा पार्वती आजी पाहते. पार्वती आजी म्हणते की अभिषेक, तू हे काय करतोय,
अरे कुणाला सांगून तरी जाशील का? अरे अर्थाला तरी नीट सांगून जा. त्यावरती आता अभि म्हणतो की काम करणं खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्था माझी एकुलती एक मुलगी आहे. तिच्या लग्नासाठी तरी काहीतरी पैसे मला कमवायला नको का? त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की हे बघ, आरतीने मात्र आपल्या लेकीची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. आपलं सगळं काही सोनं आहे तर ते सगळं काही अगदी ती ठेवून गेलेली आहे आपल्या लेकीसाठी. आणि रमाने सुद्धा आत्तापर्यंत ते सांभाळून ठेवलेलं आहे. आता मात्र अभिला हे सोनं म्हणल्यानंतर आता डोक्यामध्ये त्याच्या प्रकाश पडतो आणि त्याला ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी म्हणून